अत्यंत महत्त्वाचा आणि तातडीचा संदेश 6च्या 6 कोटी मराठ्यांना ताबडतोब सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। आपण सगळे मनोज दादाच्या एका हाकेवर मुंबईला आलो। 6च्या 6 कोटी मराठी मुंबईला आले। जेवणाची राळ झाली तर आपल्याला जेवण लोकांनी आणून दिलं, पाणी आणून दिलं, पण काही लोक आपल्यामध्ये समाजकंटक घुसलेले आहेत, जे पोलिसांच्या गाड्यांना अडवतात, ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न करू शकतात, ते तुमची माथी भडकवण्याचा प्रयत्न करू शकतात, चुकीच्या घोषणा देऊ शकतात, तुमच्या डोक्यात राग निर्माण करून ते तुमच्याकडून काही कृत्य करून घेऊ शकतात, तुमचे मोबाईल चोरू शकतात, काही समाजकंटक, काही चोट्टे तुमच्यामध्ये घुसलेले असू शकतात। ते चुकीचं कृत्य टाळण्यासाठी प्रत्येकाने अलर्ट राहायचं आहे। मुंबईला आपण फिरायला गेलेलो नाही, आपण गेलेलो आहे आरक्षण मागायला, आणि मनोज जरांगे पाटील त्यासाठी आमरण उपोषण करत आहे। पण आपण आपलं मराठा समाज हा सुसंस्कृत आहे, आपल्याला छत्रपती शिवरायांचा विचार आहे, आपल्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे। सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे। कुणीही ट्रॅफिकला अडचण निर्माण होईल, पोलीस प्रशासनाला अडचण निर्माण होईल, माता भगिनींना अडचण निर्माण होईल असं कृत्य करायचं नाही। मराठा समाजाला ते शोभत नाही। अवलादी घुसलेले असतील त्यांना ओळखा, त्यांना जर ते तसे दिसले पोलिसांच्या ताब्यात द्या, जर त्यांनी तसं काही केलं तर त्यांची बाजू घेऊ नका आणि आपल्या अडलेल्या नडलेल्या माणसाला मदत करा, कारण आपल्या आंदोलनाला गालबोट लागता कामा नये। कित्येक तपानंतर हा मराठा आरक्षणाचा प्रश्न हा पेटला आहे। भावांनो, मुंबई आपण आयुष्यभर कधी फिरू शकतो? आज तुमच्या लेकरा बाळाच्या उद्धारासाठी आपण मुंबईला गेलेलो आहे। जेव्हा तुमचे पोर आरक्षण जर भेटलं, तुमचेच पोरं याच मुंबईत लाल दिवाना फिरतील, त्यावेळेला मुंबई बघायला जा। पण आता हुल्लडबाजी करणाऱ्यांना ओळखा। एका व्यक्तीच्या चुकीमुळे सगळ्या मराठा समाजाला खाली पाहायची वेळ आणू नका। मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला कधी झुकू दिलेलं नाहीये, पण आपल्या एका कृत्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचंही नाव खराब होईल, समाजाचं नाव खराब होईल, आणि तुमच्या स्वतःच्या परिवाराचं आणि पिढीचं नाव खराब होईल। असं कृत्य करू नका। सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी व्यक्त आहे, आणि जे लोक आपल्याला खायला आणून देत आहे, पाणी आणून देत आहे, आपली राहण्याची सोय करत आहे, त्या सर्वांचे या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। एकमेकांना समजून घ्या, पण एकमेकाचं ऐकू नका। काही तुम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू शकते। वेळोवेळी सांगतोय, आंदोलनाला गालबोट लागू देऊ नका। आपलं आंदोलन हे कित्येक तपानंतर चालू झालेलं आहे। भावांनो, कुणाला पाणी नाही त्याला बघा, कारण प्रत्येक व्यक्ती गेलेला हा स्वयंसेवकाच्या भूमिकेत गेलेला आहे। एकमेकांना आपण स्वयंसेवक बनून मदत करायची आहे। पोलिसांना थोडाही ताण निर्माण झाला नाही पाहिजे, आणि मुंबईकरांना आपल्यामुळे थोडाही त्रास झाला नाही पाहिजे, कारण मराठा समाजाला गर्वाने म्हणतात लोक की मराठा समाज 6 कोटी मराठे हे मुंबईला आले, हे अभिमानास्पद जगाला झालेला आहे। इतका समाज आपल्या गाड्या घेऊन मुंबईला आला। मनोज जरांगे पाटील एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोराच्या पाठीमागे आला। समाज नवाजतोय। कुठलीच पद्धतीची हुल्लडबाजी नको, कारण मनोज दादा हे आमरण उपोषण करत आहे आपल्यासाठी, आणि आपण त्या ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करणे हे टाळा। मनोज दादाला भेटण्याचा आग्रह टाळा। मनोज दादा एकदा आरक्षण मिळू द्या, मनोज दादा आपल्यातच राहणार आहे, त्यामुळे त्यांना भेटण्याचा आग्रह टाळा, कारण बरेच जण त्या स्टेजवर जाण्याचा प्रयत्न करतात, मनोज दादाला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात। भावांनो, असं करू नका। मनोज दादाला फार वेदना होत आहे, अगोदरच त्यांचं शरीर थकलेलं आहे, आणि तुमच्या अशा कृत्यामुळे अजून त्यांची मानसिकता ढळू देऊ नका, कारण मनोज दादा यांची प्रकृती अत्यंत खालावत चाललेली आहे। उपोषण हे दिवसेंदिवस आपण मुदत वाढून घेत आहे।